जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण। सोन्याच्या दरामध्ये 1,000ची तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 5,000ची घसरण। सोनं जीएसटीसह 1,62,225 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2,67,800 रुपयांवर। ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांचा 10 दिवसांपासून सुरू असलेला अन्नत्याग सत्याग्रह अखेर मागे। जिल्ह्यातील लोहार डोंगरीमधल्या प्रस्तावित लोहखाणीला राज्य सरकारकडून कालच स्थगिती। राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाकडून खाणीची परवानगी रद्द करण्याचं सरकारकडून आश्वासन, त्यानंतर उपोषण मागे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर जाणवतोय। शेअर बाजारामध्ये पॅनिक सेलमुळे शुक्रवारी दिवसभरात सेन्सेक्स 1,470 अंकांनी कोसळला तर निफ्टी 488 अंकांनी कोसळला। इराण अमेरिकेच्या युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ। कच्च्या तेलाची किंमत $103 प्रति बॅरलवर। 15 दिवसात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ। सोनम वांगचुक यांची 6 महिन्यांच्या नजरकैदेतून सुटका। केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय। जोधपूर सेंट्रल जेलमधून वांगचुक बाहेर। विविध समुदाय नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधल्यानंतर निर्णय। बदलापूर स्त्री बीच विक्री प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक। राज्य महिला आयोगाची माहिती। अमोल पाटील यांना नाशिकमध्ये परवाना असताना ठाण्यामध्ये IVF सेंटर सुरू केल्याचं समोर। महेंद्र थोरवे यांच्या विरोधात सुनील तटकरेंकडून 65 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा। मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर थोरवेंनी तटकरेंवर गंभीर आरोप केले होते। माणगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दावा दाखल। जळगावातील शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये हाणामारी। भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणेंना अपक्ष उमेदवार महिलेच्या पतीकडून मारहाण। महापालिकेचं टेंडर मिळवण्यावरून हाणामारी झाल्याची माहिती। कैलास सोनवणेंसह 2 जखमी, उपचार सुरू।